त्यामुळे जवळपास हे 2215 कोटी रुपये हे तर जमा होतीलच, पण यासोबत अद्यापही हे काम थांबलेलं नाहीये, कारण नवनवीन ठिकाण करणे आणि त्या ठिकाणी मदत करणे हे आता ऑनगोईंग काम राहणार आहे। त्यामुळे एखाद्या जिल्ह्यामध्ये आता आपल्याला जरी कमी पैशाची मदत दिसत असली तरी तिथलं काम चाललेलं आहे, ते काम काही थांबव महाराष्ट्रातल्या शेतकरी बांधवांसाठी आज खरंच दिलासादायक बातमी समोर आली आहे। सरकारकडून आत्ताच एक अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज देण्यात आली। पीक विम्याच्या वाटपाबद्दल अखेर अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली। ज्या क्षणाची शेतकरी आतुरतेने वाट बघत होते तो क्षण आता जवळ आला आहे। पीक विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आता अनेकांच्या मनात प्रश्न होता, आपल्याला हा विमा मिळणार आहे का? यासाठी लगेच तपासणी करणं खूप गरजेचं आहे का? कारण सरकारने आज अधिकृत लाभार्थ्यांची यादी जाहीर केली। स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल एक मोठी घोषणा करत निधी हस्तांतरणाची तारीख सुद्धा स्पष्ट केली। प्रति हेक्टरी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जात आहे। मात्र इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, सरकारने शेतकऱ्यांना एक आवश्यक काम पूर्ण करायला सांगितलं। ते काम जर वेळेत पूर्ण केलं नाही तर पीक विम्याची रक्कम येण्यात अडथळा येऊ शकतो। त्यामुळे कोणतीही अडचण टाळण्यासाठी ते काम तुम्ही नक्की पूर्ण करा आणि त्यानंतर तुमचं नाव यादीमध्ये आलेलं आहे का हे जरूर तपासून बघा। आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले आणि इतके महिने पीक विमा का थांबलेला होता? आता खरं सांगायचं तर अनेक दिवस शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते, पण काही कारणांमुळे ही रक्कम वेळेवर जमा होऊ शकली नाही। मात्र आता शेतकरी बांधवांनी काळजी करायची अजिबात गरज नाही। सरकारने सांगितलेलं एक अत्यंत महत्त्वाचं काम तुम्ही पूर्ण करून ठेवा, 100% पीक विमा तुमच्या खात्यापर्यंत सरकेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः यावर स्पष्ट भूमिका घेत सांगितलं की राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा तात्काळ वितरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आतापर्यंत काही महत्त्वाच्या तांत्रिक अडचणी होत्या आणि डीबीटी प्रक्रियेमध्ये सुद्धा अडथळा येत होता, म्हणून निधी अडकून पडला होता आणि त्यामुळे बऱ्याच शेतकरी बांधवांमध्ये अस्वस्थता पसरली होती। पण आता हे सर्व अडथळे महाराष्ट्र सरकारने दूर करत डीबीटीच्या माध्यमातून पुन्हा पूर्ण क्षमतेने काम सुरू केलेलं आहे आणि याचाच परिणाम असा झाला की जे पीक विम्याचं वितरण आता थांबलेलं होतं ते पूर्ण क्षमतेने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होताना दिसत आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून आपला पीक विमा खात्यात जमा झाला आहे का हे तपासून बघावं, असं आवाहन सुद्धा सरकारकडून करण्यात आलं। तर बघा शेतकरी बांधवांनो, याआधी 25% अग्रिम पीक विमा काही शेतकऱ्यांना मिळाला तर काहींच्या खात्यात तो जमा झाला नव्हता। त्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम होता, चिंता होती। पण आता सरकारकडून पुन्हा एकदा वितरणाला सुरुवात झाली। पहिल्या टप्प्यातील निधी आजपासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली। या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अतिवृष्टी, गारपीट आणि ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना याचा प्रचंड मोठा फायदा होणार आहे। अशा परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना हा निधी खूप मोठा दिलासा ठरणार। सरकारने यासाठी अधिकृत लाभार्थ्यांची यादी सुद्धा जाहीर केली असून ही यादी खूप महत्त्वाची आहे। अवघ्या 1 मिनिटात आपण ती यादी पाहू शकता आणि आपलं नाव यादीमध्ये आहे का नाही हे तपासून सुद्धा बघू शकता। पीक विम्याची रक्कम अनेक महिन्यांपासून रखडलेली असल्यामुळे कर्जफेड, नव्या हंगामाची तयारी आणि घरखर्च सांभाळणं शेतकऱ्यांसाठी कठीण झालं होतं। ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने तातडीने निर्णय घेतला। त्यामुळेच आता वितरण प्रक्रियेला पुन्हा नवजीवन मिळालं आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष निधी जमा होताना दिसत आहे। खरीप पिकाचा अग्रिम पीक विमा नेमका कधी मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात वारंवार येत होता। पण आता शेतकरी बांधवांनो, चिंता बाजूला ठेवा, कारण मदत प्रत्यक्षात तुमच्या खात्यात यायला सुरुवात झालेली आहे। सरकारने आता अधिकृतपणे लाभार्थ्यांची यादी जाहीर केली। पहिल्या टप्प्यात त्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे ज्यांचे पंचनामे पूर्ण झालेत आणि ज्यांची सर्व माहिती शासनाच्या नोंदीत अचूकरित्या नोंदवली गेली आहे। आज दिवसभर मोठ्या प्रमाणात निधीचे व्यवहार होणार असून यासाठी सर्व बँकांना खास सूचना सुद्धा देण्यात आल्या। सरकारचा स्पष्ट उद्देश एकच आहे, जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात एका दिवसात रक्कम पोहोचली पाहिजे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता लक्ष ठेवा, कारण तुमच्या खात्यात निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। अलीकडे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीक विमा आणि त्यावरील नुकसान भरपाई या मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली। हवामानात झालेल्या अचानक बदलांमुळे, अनियमित पावसामुळे तसेच गारपीट आणि ढगफुटीमुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। याचा फटका लाखो शेतकऱ्यांना बसला आणि अनेक जण आर्थिक अडचणीत सापडले। तर शेतकरी बांधवांनो, अनेक दिवसांपासून तुम्ही फक्त पीक विम्याच्या बातम्या ऐकत होता, ते आम्हाला सुद्धा माहीत आहे। पण आज पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने राज्य सरकारकडून निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे। या गंभीर परिस्थितीचा सर्वांगीण विचार करून शासनाने स्वतंत्र आणि मोठ्या आर्थिक पॅकेजला मंजुरी दिली।
मंजुरी सुद्धा तात्काळ देण्यात आली. त्यामुळे ही मदत आता प्रत्यक्षात खात्यापर्यंत पोहोचायला सुरुवात झाली आहे. या मंजूर पॅकेज सोबतच पीक विम्याची प्रत्यक्ष रक्कम हातात येऊ लागल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास खूप मोठी मदत मिळेल. अडचणीच्या काळात ही मदत शेतकऱ्यांसाठी एक मजबूत आधार ठरणार आहे. त्यामुळे आता वेळ वाया न घालवता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. सरकारने जाहीर केलेली यादी अत्यंत महत्त्वाची आहे. राज्य सरकारने मदत वितरणासाठी 3 टप्प्यांची योजना आखली असून पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वाटप सुरू करण्यात आलं. सध्या या 14 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम तात्काळ खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू सुद्धा झालेली आहे. त्यामुळे तुमचा जिल्हा या यादीत आहे की नाही हे तपासणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. आता उर्वरित जिल्ह्यांसाठी दुसरा आणि तिसरा टप्पा देखील लवकरच वेगाने राबवण्यात येईल. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका. आणि दुसरा आणि तिसरा टप्पा सुरू होताच सर्वात आधी अपडेट तुम्हाला इथेच मिळणार आहे. सोबतच बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, म्हणजे महत्त्वाच्या शेतीविषयक बातम्या तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. आणि शेवटी एक अत्यंत महत्त्वाची माहिती, डीबीटी व्यवहारांना दररोज काही तांत्रिक मर्यादा असतात. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी काही तास लागू शकतात, तर कधी 1 दिवसापेक्षाही जास्त कालावधी लागू शकतो. याची तुम्ही नोंद घेतली पाहिजे. तरी सुद्धा सरकारने सर्व जिल्हा प्रशासनांना प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले. शेतकऱ्यांच्या खात्यात निधी शक्य तितक्या लवकर पोहोचावा हाच शासनाचा प्रयत्न आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, घाबरून जाऊ नका. आज रात्री 10 वाजेपर्यंतही अनेकांच्या खात्यात हा निधी जमा होऊ शकतो. म्हणजेच आपला व्हिडिओ संपल्यानंतर एखाद्या तासात किंवा लगेच तुमच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. फक्त संयम ठेवा. साधारण 10 ते 12 तासांची वाट बघावी लागू शकते. सरकारने निधी वितरणाची तारीख स्पष्ट केल्यामुळे आजपासून प्रत्यक्ष वितरणाला सुरुवात झालेली आहे. आता भरपाईच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची माहिती समजून घ्या. पिकांना झालेल्या नुकसानीच्या प्रमाणानुसार भरपाईचे दर वेगवेगळे ठरवण्यात आले. शासनाने वेगवेगळ्या पिकांसाठी स्वतंत्र नोंद घेतली असून सूर्यफूल, मक्का, कपाशी, मूग, उडीद, बाजरी, भुईमूग तसेच इतर पिकांसाठी वेगवेगळी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. जर एखाद्या शेतकऱ्याच्या पिकाचं 35% जास्त नुकसान झालेलं असेल तर त्या शेतकऱ्याला ठरवलेली 100% नुकसान भरपाई नक्कीच त्यांच्या खात्यात जमा होईल. आता बघा शेतकरी बांधवांनो, नुकसान कमी असलं तरी सुद्धा शासनाने काही प्रमाणात मदत देण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच तुमचं नुकसान मोठ्या प्रमाणात नसलं तरीही तुम्हाला पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. या सर्व निकषांची तपासणी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली असून मदतीशी संबंधित अंतिम आकडेवारी शासनाच्या प्रणालीमध्ये नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे आता निधी जमा होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला. राज्य सरकारने भात पिकाच्या नुकसानीचा विशेष करून उल्लेख केलेला आहे. काही भागांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे भात शेती अक्षरशः उद्ध्वस्त झाली. ही परिस्थिती लक्षात घेऊन भात उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जर तुम्ही सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा दिलासा मिळणार आहे. या पिकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून एकत्रित स्वरूपात मदत दिली जाणार आहे. भुईमूग, कपाशी आणि बाजरी या पिकांवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्यामुळे स्वतंत्र पद्धतीने भूहिशोब करून निधीचं वाटप केलं जाईल. नुकसानग्रस्त भागाचा विचार केला तर विशेष करून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अहवाल स्पष्टपणे समोर आला. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये या भागांना प्राधान्य देण्यात आलं. त्याचबरोबर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही भात आणि कडधान्य पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. त्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा समावेश सुद्धा यादीमध्ये करण्यात आला. तर बघा शेतकरी बांधवांनो, ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाला 24 तास सतत मॉनिटरिंग करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी अडचण आली तर ती तात्काळ सोडवली जाईल. आता वेळ वाया न घालवता अवघ्या 1 मिनिटात यादी नक्की तपासा, कारण ही यादी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. प्रक्रियेमध्ये कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी राज्य सरकारने बँक अधिकाऱ्यांशी थेट संवाद वाढवला आहे. ज्या भागांमध्ये नेटवर्क आणि तांत्रिक अडचणी आहेत तिथे विशेष पथकं पाठवून समस्या त्वरित दूर करण्याचे निर्देश देण्यात आले. काही जिल्ह्यांमध्ये बँकांमध्ये शेतकऱ्यांची मोठी गर्दी होऊ नये म्हणून अतिरिक्त काउंटर उघडण्यासही सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता बँकेत गेल्यानंतर तुम्हाला अनावश्यक त्रास होणार नाही. या सर्व उपाययोजनांमुळे निधी वेळेत आणि व्यवस्थितपणे शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचेल असा सरकारला पूर्ण विश्वास आहे. आणि शेतकरी बांधवांनो, याआधी सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार या यादीत सर्वात पहिला जिल्हा आहे तो नागपूर जिल्हा. तर बघा शेतकरी बांधवांनो, या निर्णयामागची कारणं समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मक्का आणि ज्वारी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान नोंदवलं गेलं. त्यानंतर नागपूर जिल्ह्यात सतत बदलणाऱ्या हवामानामुळे द्राक्ष बागा आणि कपाशीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. गारपिटीमुळे इतर पिकांचंही मोठं नुकसान झालं.
अशाच प्रकारचं नुकसान आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा झालेलं दिसून होते. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यातही आता पीक विम्याची रक्कम जमा होऊ लागली आहे. आता पुढे आहे वर्धा जिल्हा. आता वर्धा जिल्ह्यात ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यातील पिके अक्षरशः वाहून गेली. यवतमाळ जिल्ह्यात डोंगराळ भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतीचं फार मोठं नुकसान झालं. या सर्व गंभीर परिस्थितीचा विचार करून सरकारने तातडीचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम आता 100% जमा होणार आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळणारच आहे. त्यानंतर नंबर लागतो तो आपल्या गोंदिया जिल्ह्याचा. गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे गोंदियामधील शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ 100% भेटणार आहे. आता पुढील जिल्हा आहे भंडारा जिल्हा. इथे दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीन आणि मूग पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा आता पीक विम्याची रक्कम जमा होत आहे. त्यानंतर अकोला जिल्ह्यात अनियमित पावसामुळे कपाशी आणि तूर पिके बाधित झाली. त्या शेतकऱ्यांनाही आता निधीचा लाभ मिळू लागला आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, शेवटच्या टप्प्यात समाविष्ट असलेले 4 महत्त्वाचे जिल्हे म्हणजे नंदुरबार, जळगाव, हिंगोली आणि लातूर. या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आणि त्या नुकसानीचा लाभ आता शेतकऱ्यांना भेटणार आहे. सरकारने यासाठी निधी अधिकृतपणे जाहीर केला असून त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यातही विम्याची रक्कम जमा होणार आहे. आता या व्हिडिओमधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वेळेत जमा व्हायला पाहिजे. यासाठी सरकारने काही बँकांची अधिकृत यादी सुद्धा जाहीर केली. सर्व संबंधित बँकांना व्यवहार कार्यक्षमतेने करण्याचे आदेश देण्यात आले, जेणेकरून व्यवहारांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये. सरकारने हे सुद्धा सांगितलं आहे की कोणत्या कोणत्या बँकांमध्ये प्राधान्याने निधी जमा केला जाईल. आता यामध्ये सगळ्यात आधी नंबर लागतो तो आपल्या भारतातल्या सगळ्यात मोठ्या बँकेचा आणि ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI बँक. त्यानंतर आहे कॅनरा बँक, युको बँक, HDFC बँक, ICICI बँक, इंडसइंड बँक. त्याच्यानंतर कोटक महिंद्रा बँक. कोटक महिंद्रा बँकेनंतर नंबर लागतो आपला पंजाब नॅशनल बँकेचा. पंजाब नॅशनल बँकेनंतर येस बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ बडोदा. आता या प्रमुख बँकांचा या प्रक्रियेमध्ये समावेश सरकारकडून करण्यात आला. बँकांची यादी जाहीर झाल्यानंतर आता जिल्ह्यांची यादी सुद्धा सरकारकडून स्पष्ट करण्यात आली. DBT प्रणालीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात निधी हस्तांतरित केला जाणार असून त्यामुळे पीक विम्याची रक्कम सुरक्षित आणि वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. सरकारने दिलेल्या माहितीनुसार DBT सिस्टीम अधिक वेगाने चालावी यासाठी सहभागी सर्व बँकांनी अतिरिक्त कर्मचारी सुद्धा नेमलेले आहेत. आपण ज्या यादीबद्दल बोललो त्यानुसार अनेक बँक शाखांमध्ये तात्पुरते विशेष काउंटर सुद्धा सुरू करण्यात आले. राज्य सरकारचं म्हणणं आहे की पुढील काही तासात लाखो व्यवहार पूर्ण होतील आणि मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची धावपळ करावी लागणार नाही, त्यांना कोणतीच अडचण येणार नाही. मात्र सरकारने एक महत्त्वाची अट स्पष्ट केली आणि ती अट म्हणजे eKYC आणि फार्मर ID कार्ड. जर तुम्ही eKYC केलेली असेल, तुमच्याजवळ फार्मर ID कार्ड असेल तर तुम्ही निश्चिंत व्हा, निधी 100% तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. त्यामुळे ही दोन्ही कागदपत्रे तुम्ही तपासून ठेवा असं सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं. तर शेतकरी बांधवांनो, आज शासनाकडून अत्यंत आनंदाची बातमी आली. शासनाने सांगितल्याप्रमाणे आजपासून पीक विम्याची रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होऊ लागली आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. गेल्या अनेक दिवसांपासून आज येईल उद्या येईल अशा बातम्या पसरत होत्या, पण प्रत्यक्षात निधी येत नव्हता. मात्र इथे तुम्हाला अचूक आणि 100% खरी माहिती दिली गेली. ही होती आजची सर्वात महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑल ओव्हर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.